ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या अवताराची 3 प्रयोजनं स्वमुखानेच गीतेमध्ये सांगितली आहेत. पहिलं म्हणजे साधूंचं रक्षण, दुसरं म्हणजे दुष्टांचं निर्दालन आणि तिसरं म्हणजे धर्माची संस्थापना. ही कार्य तर श्रीकृष्णांनी केलीच, पण या सर्वाहून महत्त्वाचं त्यांचं कार्य म्हणजे गुह्यतम असं गीताज्ञान त्यांनी प्रगट केलं. उपनिषदातील गूढ तत्त्वज्ञान सुलभपणे सामान्य लोकांपर्यंत पोचावं म्हणून भगवंतांनी ऐन युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात शोक मोह उत्पन्न करून त्यांच्या निवारणासाठी त्याला गीता तत्त्वज्ञान सांगितलं. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. म्हणजेच उपनिषद ह्या गायी, त्यांची धार काढण्यात कुशल असा श्रीकृष्ण, त्या गाईला पान्हा फुटावा म्हणून वासरू झालाय अर्जुन, आणि जे दूध भगवंतांनी काढलं आहे ते साधं नाशिवंत नाही, तर ते अमृत आहे, मानवाला अमर करणारं. उपनिषदातील गूढ काहीसं अनाकलनीय तत्त्वज्ञान सहज समजेल अशा रीतीने भगवंतांनी मुमुक्षु साधकांना मिळवून दिलं. जेव्हा संस्कृत भाषेतील गीता सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचणं कठीण आहे असं परमेश्वरांना आढळलं, तेव्हा त्यांनी प्रादेशिक भाषातून गीतेवर विवरण करण्यासाठी अनेक विद्वानांना प्रेरणा दिली आणि तशी ग्रंथरचना त्यांच्याकडून करवून घेतली. इतकंच नाही तर स्वतः संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने अवतार घेऊन 700 श्लोकांवर मराठी भाषेत भावार्थ दीपिका तथा ज्ञानेश्वरी नावाचा 9036 ओव्यांचा रसाळ असा ग्रंथराज त्यांनी रचला. लहान मुलाला गिळता येण्याजोगे लहान लहान घास करून जशी आई भरवते, तसं माऊलींनी हे गहन तत्त्वज्ञान अशिक्षित भाविकाला सुद्धा कळावं इतक्या सुलभतेने रोजच्या जीवनातील उदाहरणं दाखलं देऊन मांडलं आहे. हे मराठी प्राकृत असल्यामुळे कळायला अवघड वाटतं, पण परमेश्वरांनी आपल्यावर कृपा करण्यासाठीच स्वामी स्वरूपानंदांना स्फूर्ती देऊन त्याचे अजून सोप्या अभंगरूपी मराठीत रूपांतर केलं. ज्ञानेश्वरीच्या हरिभक्तपरायण सोनोपंत दांडेकर संपादित सार्थ ज्ञानेश्वरीची प्रत स्वरूपानंदांकडे असतानाच त्याच्या पहिल्या ओवीचं म्हणजेच ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्याचं चिंतन करीत असताना स्वामींना स्फुरलं, आत्मरूपा तुझं करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा. आणि त्याच वेळी त्यांनी सर्व ओव्यांचा अभंग अनुवाद करावा अशी स्फूर्ती त्यांना झाली. पुढील 2.5 वर्षात त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी हा अनुवाद लिहून पूर्ण केला आणि आपला मार्ग अजूनच सोपा केला. अनेक वेळा वाचूनही पुन्हा पुन्हा वाचावा असा हा ग्रंथ इतक्या उपमा, इतके सिद्धांत, इतकी सहज कळतील अशी रोजच्या जीवनातली उदाहरणं असं त्याच्यामध्ये आहे. अनेकांनी इच्छा व्यक्त केली म्हणूनच केवळ मी हे धाडस करते आहे. उपक्रम सिद्धीस नेण्यात श्रीकृष्ण आहेतच. प्रत्येक भागामध्ये आदिगीतेचा श्लोक, त्याचा अर्थ आणि मग तोच अर्थ माऊलींनी कसा आपल्याला उलगडून दाखवला आहे हे आपण पाहूया. मी हा उपक्रम करताना विशेषतः त्यातील सोपे दाखले, उदाहरणं, सिद्धांत यावर जास्त भर दिला आहे. काही श्लोकांचा विस्तार खूप मोठा आहे म्हणून क्वचित 2-3 भागात मी तो विभागला आहे. हे व्हिडिओ ऑडिओ ऐकताना आपण ज्ञानेश्वरीतील त्याच्या संदर्भातील इतर ओव्यांचाही आनंद घ्यावा, त्याचं मनन चिंतन करावं
आणि ते तुम्ही कराल याची मला खात्री आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकतरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज म्हणतात, वाचावी, ऐकावी, म्हणावी नाही तर अनुभवावी. या ओव्यांचा रवंथ केला, परत मनन चिंतन केलं की त्याचं सत्स्वरूप सार आपण निश्चित ग्रहण करू शकतो. चला सुरू करूया.